सरकारला पाठिंबा दिला होता आणि आता तेच विरोधी पक्ष आज सरकारच्या विरोधात आक्रमक झाले. तर महिलांना 33% आरक्षण सध्या जे 543 खासदारांचं बळ आहे किंवा जी ताकद आहे त्याच्यामध्ये द्या ना, काय हरकत नाही. 800 पेक्षा जास्त खासदार तुमच्या मनाप्रमाणे मतदारसंघ तोडून निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचं आहे. आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे. हे महिला नारी शक्ती बिल नसून हे फक्त भाजपा शक्ती बिल आहे आणि हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेमध्ये मंजूर होऊ देणार नाही. फक्त संजय राऊतच नाही तर ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महिला आरक्षणाच्या समर्थनात 2 वर्षांपूर्वी भाषणं दिली होती त्या सगळ्यांनी आज नव्या विधेयकाच्या विरोधात भाषणं केली. महिला आरक्षणाच्या आड सरकारचा वेगळाच डाव असल्याचे आरोपही केले. संसदेमध्ये नेमकं काय काय घडलंय सगळं पाहणार आहोत, पण त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, संसदेत आलेली विधेयकं महिला शक्तीसाठी नाही तर भाजप शक्तीसाठीच आहेत. संजय राऊतांचा आरोप आपल्याला पटतो का? होय आणि नाही 2 पर्याय आहेत. सोशल मीडियावरती तुम्ही अजूनही व्होट करू शकता. आता विरोधकांचा नव्या विधेयकांना किंबहुना का विरोध आहे ते आपण जरा समजून घेऊया. आज संसदेच्या पटलावरती आलेल्या 3 विधेयकांची नावं मी पुन्हा एकदा सांगते. संविधानातील 131वी सुधारणा विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक. आणि ही 3ही विधेयकं पास झाली तर काय होईल? तर सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी 2027 सालच्या जनगणनेची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. 2011च्या जनगणनेनुसार सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करता येईल आणि 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू करता येऊ शकतं. त्याशिवाय साध्य होणारा दुसरा उद्देश म्हणजे संसदेतील 543 खासदारांची संख्या जनगणनेच्या आधारानुसार वाढवण्याचाही अधिकार सरकारला मिळणार. आता ते आकडे कसे असू शकतात हेही मी पुढे सांगणार आहे. पण आज संसदेमध्ये आलेल्या विधेयकाचा तिसरा उद्देश म्हणजे सरकारला अनुच्छेद 82 रद्द करण्याचाही अधिकार मिळेल. तसं झालं तर मतदारसंघ पुनर्रचना आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार लवचिक बनवणं शक्य होईल. आता पुन्हा एकदा सांगते, महिला आरक्षण कायदा पास झालाय पण लागू झालेला नाहीये. तोच महिला आरक्षणाचा कायदा लागू करण्यासाठी ज्या अटी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आणखीन काही वर्ष लागू शकतात. त्यामुळेच महिला आरक्षण पास झालेलं असतानाही लागू होण्यासाठी 2034 साल उजाडलं असतं. म्हणून केंद्र सरकारने ही 3 विधेयकं आणली आहेत. मात्र त्याच्या टायमिंगवरनं, हेतूवरनं आणि पारदर्शकतेवरनं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात. आज सरकार ने वो संविधान का पूरा आर्टिकल 81 को खत्म करके खुद अपने आप को ताकत दे रहा है कि नहीं, सेंसस के लिए नहीं हमको रुकना और अपने आप हमने चुन लिया कि 815 करना है. ये संख्या कहां से आया? नागपुर से आया? किसी शाखा से आया? कहां से आया? विशेष अधिवेशन क्यों बुलाया? वहां चुनाव राजनीतिक नहीं है, सैद्धांतिक है क्या? आपने आरक्षण का बिल डिलिमिटेशन के साथ जोड़ा है, तब विरोध हो रहा है. करो आरक्षण का बिल अभी पास कर देते, छोड़ दो डिलिमिटेशन का बिल. आपको जल्दीबाजी क्यों है महिला विधेयक के पक्ष में? हम आप जनगणना क्यों नहीं कराना चाहते? ये अध्यक्ष महोदय, आप सेंसस ये इसलिए नहीं करना चाहते हैं कि जैसे ही जनगणना होगी हम सब लोग जाति गणना मांगेंगे, जाति गणना होगी तो हम आरक्षण मांगेंगे. इसीलिए आप लोग धोखा देकर के आना चाहते हैं. एक तरफ महिला आरक्षण की बड़ी बड़ी बातें तो दूसरी तरफ गुप्त रूप से ओबीसी वर्ग का हक छीना जा रहा है और कुछ प्रदेशों की ताकत कम करके लोकतंत्र की धज्जियां उड़ाकर अगले चुनाव के लिए अपनी पार्टी की मजबूती का ढांचा बनाया जा रहा है. लोकतंत्र को खत्म करने की शुरुआत तो इस सरकार ने चुनाव आयोग, न्यायपालिका, मीडिया और अन्य संस्थाओं पर अपना पूरा दबाव डालकर शुरू कर ही लिया था, मगर अब लोकतंत्र पर खुला वार होने जा रहा है. अगर ये विधेयक पारित होता है
तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो चुका। आज आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने भी इसका जिक्र किया, लेकिन हमेशा की तरह उन्होंने